जय महाराष्ट्र मित्रांनो, कशा आहात तुम्ही? सर्वांना माझा नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर मी आलेलो आहे पुन्हा एकदा चौपाटी फिरायला. तर मित्रांनो, आजचा विषय असा होता का खरंच त्या मुंबईमध्ये एवढ्या वर्षापासून खरंच एवढी गरमी कधीच नव्हती. एवढं ऊन तापतं, एवढं ऊन तापतं की बघा, समुद्रावर आलेलो आहे. तर चालायला इच्छा करत नाही मित्रांनो. या उन्हामध्ये असं सावलीत जाऊन माणूस आरसेल. आता मी बघा या समुद्रावर आलेला आहे. हा समुद्रावर एक कुत्रा पण थांबलेला नाही, कारण की ऊनच तेवढी आहे गरम. त्याच्यामुळे तुम्हाला दाखवतो मित्रांनो. बघा, दिसतो मित्रांनो, एक पण कोणी माणूस वगैरे कोणीच नाही, कुत्रा वगैरे पण नाही चौपाटीला. कारण की ऊनच एवढी आहे खतरनाक इथे. कारण की आताच वाजलेले आहे 1 वाजलेला मित्र दुपारीचा, आणि 1 वाजता बघा एवढी ऊन आहे. खरंच हा ऊनीचं प्रमाण बघा किती आहे इथे. आणि कुत्रा पण नाही इकडे, आणि माणूस पण नाही आहे. मी एकटाच इथे चौपाटीला फिरायला आहे. आजूबाजूला इथं कोणीच दिसत नाही, एक पण नाही आहे. कारण की ऊनच एवढी आहे मित्रांनो, त्याच्यामुळे कोणीच थांबत नाही इथे. हे बघा, खरं मित्रांनो, बघा समुद्राच्या लाटा एवढ्या वाढलेल्या त्या समुद्राच्या लाटेची पण इथं माणसाला भीती वाटते. खरंच दिसतो मित्रांनो, खूपच लाटा वाढलेल्या आहे आणि हवा पण भरपूर आहे. बघा पाणी कुठं काही खवळलेलं आहे. आता इथं सुकं होतं, एकदम अचानक अजून इथं लाटा वाढत चाललेल्या आहे. अचानकच वाढलेल्या. आता बघा, मी इथं आता आलो तर इथे पुरं कोरडं होतं मित्रांनो. इथे दिसतंय तुम्हाला, इथं पुरं कोरडं होतं. पण पाणी आता माझ्या पुढे एकदम इथं आलेलं अचानक. बघा, अचानक कधी समुद्राच्या लाटा वाढणार हे सांगता येत नाही. म्हणून समुद्राच्या लांब राहिलेलं तेच बरं मित्रांनो. कारण की हा समुद्र आहे, कधी कोणाला आतमध्ये घेऊन सांगता येत नाही. कधी पण समुद्राच्या दूरच राहायचं. हे बघा, अरे बाबा कशी लाटा मारतोय. थांबा दाखवतोय. दिसतोय मित्रांनो, इथे घाबरतोय समुद्राला. कोणीच नाही मित्रांनो इथे. बघा दिसतोय, कोणीच नाही. तर मित्रांनो, आता मी आलेलो या चौपाटी फिरायला होतो, आणि चौपाटी फिरायला पण मला भीती वाटायला लागली. कारण की इथं कोणीच नाही या चौपाटीला, आणि या समुद्राशी तिथं लांब जवळ थोडा आहे बघा. आणि ह्या नुसतं समुद्राच्या लाटे आवाज ऐकायला तर मित्रांनो तुम्हाला बघा. आणि खरंच ह्या गरमीमध्ये माणूस मुंबईचा खरंच बेहाल आहे. आणि एवढी गरमी मित्रांनो, घरातलं टाकीचं पाणी सुद्धा एवढं गरम आहे, आणि कूलरची हवा सुद्धा गरम लागतो. आणि बाहेर 2 मिनिटं उभं राहिलं का एवढं परत अंगाचा पसीना जातो, एवढा घाम जातो का विचारूच नका. हे बघा, हा समुद्राच्या लाटा. आणि चला, मला जॉबला पण जायचं आहे. मला चला एक व्हिडिओ बनवूया, आणि नंतर आपण जॉबला जाऊ. हे बघा, खूप जास्त इथे लाटा आले आहे समुद्राच्या. एवढं खरंच एवढं ह्या उन्हीला आम्ही एवढं कंटाळलेलो. पब्लिक कधी पाऊस पडतोय. पाऊस काय पडत नाहीये. पावसाची वाट बघताय सगळी पब्लिक मुंबईची. कारण की हा घामाच्या आणि उन्हामुळे सगळं बेहाल झालेलं आहे. या वर्षी सारखं कोणतं वर्ष आजपर्यंत बघितलं नाही. बोलतंय काय होणार, काय नाही. पाऊस काय येत नाही. एवढी गरमाट ऊन आहे मित्रांनो, लगेच इथं माणसाला काळं करून टाकते. एवढं ऊन आहे, चटके लागत आहेत जोरजोरात, खूपच जास्त. आणि आता मुंबईमध्ये तर कोणी उन्हामध्ये बाहेर निघायला कंटाळलेले लोक. कारण की बाहेर आलं का नुसतं गरम होतोय. गरमीने पुढे घामान ओला झाला मला मित्रांनो. एवढी गरमी वाढली आहे मित्रांनो, खूपच जास्त. आणि एवढा आता जून महिना आला, जूनची 18 तारीख आलेली, तरी सुद्धा माणसानं माझा दम भरून आलेला आहे. चाललाय हा उन्हामध्ये घाबराट सुटला मित्रांनो. माझा जीव नुसतं घाबरतो या उन्हीने, खूप जास्त घाऊन आहे. बघा, उन्हीचं प्रमाण खूपच जास्त खरंच आहे. एवढी ऊन आजपर्यंत कोणी बघितलं नसेल, एवढी ऊन आहे मित्रांनो. खरंच एवढी गरमी, जास्त गरमी आहे मित्रांनो. तर
आणि ह्या माझा डोळा पण इथे मांजोडी आली गरमीमुळेच पुरा डोळा सुजलेला बघायला होत नाही. 2-3 दिवस नाही डोळ्यांनी मी परेशान होतो, त्याच्यामुळे ह्या व्हिडिओ पण काढले नाही. मी डोळा माझा बराबर नाही आहे, असा का दिसतो असं झालेला. त्या चौपाटीला आलेलं आहे आणि उन्हाचे प्रमाण जास्त आहे. खरंच चौपाटीला जास्त ऊन लागतो दुपारचा, संध्याकाळी थंड वाटतो हवा. आणि ह्या मच्छीचा एरिया आहे, सगळ्यांना आपापले बांधून ठेवलेले आहे आता पाऊस पडणार म्हणून व्यवस्थित. तर माझा व्हिडिओ कसे वाटते मित्रांनो ते नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला, श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटू ना, बाय बाय.